जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव ठराव नामंजूर। 56 पैकी 5 सदस्य गैरहजर। अविश्वास ठराव ही भाजपची नौटंकी। माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम रघुवंशी यांची टीका। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावितांवरील अविश्वास ठराव हा नामंजूर झाल्याने आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित गटाने बाजी मारत जिल्हा परिषदेमधील आपली सत्ता कायम ठेवली आहे। अविश्वास ठरावाच्या बाजूने उपस्थित 51 सदस्यांपैकी एकानेही हात वर न केल्याने हा अविश्वास ठराव बारगळला आहे। आज अविश्वास सभेच्या वेळी उपस्थित 51 जिल्हा परिषद सदस्यांपैकी सत्ताधारी भाजपाकडे 28 सदस्य बसले होती, तर 23 सदस्य हे विरोधी बाकावर दिसून आलेत, तर 2 सभापतींसह 5 सदस्य हे अनुपस्थित राहिलेत। या सत्ताधारी भाजपाचे 3, त्यांना पाठिंबा देणारे शिवसेना उभाटा गटाचे 1 तर काँग्रेसचे 1 सदस्याचा अनुपस्थित सदस्यांमध्ये समावेश आहे। तर सत्ता स्थापनेवेळी काँग्रेसमधून फुटून भाजपाला साथ देणारे उपाध्यक्ष सुहास नाईक हे विरोध बाकावर बसलेले दिसून आलेत, तर राष्ट्रवादीचे सत्ता स्थापनेवेळी भाजपासोबत असलेले मोहन शेवाळे हे देखील विरोधी बाकावर बसलेले दिसून आलेत। हा अविश्वास ठराव सत्ताधारी गावित गटाचा बनाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। 1.5 महिन्यापासून सदस्य त्यांच्याच ताब्यात होते, एक बी सदस्य त्यांचा दिसत नव्हता। आता हेमलताताई शितोळेंची सही आहे, ती माझ्या सोबत आली, आमच्या सोबत आली की त्यांच्या सोबत आली? जर ते आमच्या ताब्यात राहिले असते आणि आम्ही सह्या घेतल्या असत्या तर विषय वेगळा आहे। ते त्यांच्याच सोबत येऊन राहिले, त्यांच्याच सोबत जाऊन राहिले आणि सह्या आम्ही घेतल्या। अहो, थोडीफार लाज ठेवायची, खोटं बोला पण रेटून बोला। हे जे भैयासाहेब सांगतात की गावित परिवाराकडनं शिकून घ्यायचं, हे आज तुमच्या प्रश्नामुळे परत सिद्ध होऊन गेलंय की खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं हे एकमेव सिद्धांत त्यांचा आहे, हे बी आज सिद्ध होऊन गेलंय। परंतु त्यांनीच म्हटलंय की 51 पूर्ण सदस्यांनी आम्हाला या अविश्वास ठरावाच्या बाजूने कुठलाही पाठिंबा म्हणजे हे केलं नाही, पाठिंबा दिलेला आहे। आम्ही ठरावाच्या विरोधातही मतदान केलं नाही आणि ठरावाच्या बाजूनेही मतदान केलेलं नाही। आम्ही सर्व 23 सदस्य तटस्थ होतो, न्यायपालिकेचं पालन करत होतो। शासनाचं वेळ आम्हाला घालवायचं नाही। जे प्रकार त्यांनी केलेला आहे की मुद्दामून आणलं, हे एका प्रकारे शासनाचा वेळ घालवण्याचाच प्रकार आहे। माझं तर म्हणणं आहे की त्यांच्यावर याच्यावरती बी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, पण आम्ही प्रक्रियेचा मान ठेवून आज सभागृहात आलो। तटस्थ राहायची भूमिका हा आमचा अधिकार आहे। आम्ही सगळे 23 लोक तटस्थ होतो, प्रक्रिया संपल्यावरती आम्ही बाहेर आलोय। तर विरोधकांनी अविश्वास आणण्यासाठी सत्ताधारी सदस्यांची दिशाभूल केली, मात्र ऐनवेळी सदस्य माघारी झाल्याने विरोधी तोंडघशी पडल्याचं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आलंय। अविश्वासाचा ठराव जेव्हा अविश्वासाचा ठराव जेव्हा आणला तेव्हा आमचे जे सदस्य आहे त्यांना विरोधकांनी खोटं नाटं त्यांना सांगून आणि खोटं नाटं पद्धतीने त्यांना सांगून हा अविश्वास आणला। आणि जेव्हा आमच्या सदस्यांना हे समजलं की हे जे आरोप लावताय हे खोटे नाटे आहे, तर त्याच्यानंतर जे पण सदस्य ज्यांनी अविश्वासासाठी सह्या केल्या होत्या, ज्यांना खोटं बोलून सह्या घेतलेल्या होत्या, त्या सर्व सदस्यांनी माझी भेट घेऊन मला सांगितलं की ताई, आम्ही तुमच्या सोबत आहे। आम्हाला या ठिकाणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा विरोधकांनी केला होता, तर त्याच्यासाठी आज मला एक गोष्टीचा आनंद आहे की मी अध्यक्ष झाली तेव्हा 31 मतदानाने अध्यक्ष झाली आणि आज अविश्वासाचा जो प्रस्ताव होता तो खारिज करण्यासाठी मला 51 मतदान भेटले, तर या गोष्टीचा मला आनंद आहे। नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव हा प्राप्त आला होता। त्या अनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 49च्या तरतुदीप्रमाणे आज जिल्हा परिषद सदस्यांची सभा बोलवण्यात आली होती। या सभेला 56 पैकी 51 सदस्य उपस्थित होते। या सभेमध्ये अविश्वास ठरावाबद्दलच्या कायदेशीर तरतुदी सर्वांना सांगण्यात आल्या आणि अविश्वास ठराव हा मताला टाकण्यात आला। तथापि अविश्वास ठरावाच्या बाजूने समर्थनार्थ कोणीही हात वर करून मतदान केलेलं नाही, त्यामुळे याबाबतची कार्यवाही ही त्या पद्धतीने करण्यात आलेली आहे। महिला बाल कल्याण सभापती संगीता गावित, शिक्षण व अर्थ सभापती गणेश पराडके, भाजपाचे भरत गावित, ऐश्वर्या देवी रावल, तर काँग्रेसकडून निवडून आलेले मात्र राष्ट्रवादीत गेलेले रतन पाडवी असे 5 सदस्य यंदा अनुपस्थितीत राहिलेत। त्यामुळेच अनुपस्थित राहिलेले सर्व सदस्य हे भाजपाच्या सत्ता समीकरणात सोबत असताना त्यांची आत्ताची अनुपस्थिती म्हणजे थोडक्यात त्यांच्या नाराजीचा सूर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत।
ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार.